मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या रेल्वे गाडीची संपूर्ण माहिती पाहिली होती आणि त्या व्हिडिओला तुम्ही जो काही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्यापैकी बऱ्याच मित्रांनी एक मागणी केली होती, पंढरपूरहून मुंबईला जाणारी जी एकमेव थेट रेल्वे गाडी आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती द्यावी. तर मित्रांनो, तुमच्या याचा आग्रहास्तव आज आपण घेऊन आलो आहोत गाडी नंबर 11028 पंढरपूर दादर सेंट्रल एक्सप्रेसची सविस्तर माहिती. ही गाडी पंढरपूरवरून कधी सुटते, मुंबईला कधी पोहोचते, प्रवासादरम्यान कोणकोणत्या मुख्य स्टेशनवर थांबते आणि ते तिकीट दर काय आहेत, या सगळ्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान, तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गाडी नंबर 11028 पंढरपूर ते दादर सेंट्रल एक्सप्रेस ही एक महत्वाची मेल एक्सप्रेस आहे. ही गाडी पंढरपूरवरून आठवड्यातून 3 दिवस चालते, प्रत्येक सोमवारी, मंगळवारी आणि शनिवारी. पंढरपूर ते दादर दरम्यानचे 419 किलोमीटरचे अंतर ही गाडी 9 तास 25 मिनिटांमध्ये पूर्ण करते. या प्रवासादरम्यान ही गाडी एकूण 13 ठिकाणी थांबते आणि या गाडीचा सरासरी वेग ताशी 45 किलोमीटर एवढा आहे. आता या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आयसीएफ टाईपची रेक जोडण्यात येतात. एकूण 14 कोचची ही गाडी आहे. मित्रांनो, या गाडीमध्ये पॅन्ट्री कार अवेलेबल नाही, पण तुम्हाला ऑनबोर्ड केटरिंग, ई केटरिंग अशी सर्व सुविधा मिळते, ज्यामुळे जेवणाची गैरसोय होत नाही. आता मित्रांनो, या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास पंढरपूर ते मुंबई दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 270 रुपये, थर्ड एसी साठी 710 रुपये, तर सेकंड एसी साठी 1000 रुपये आहे. आता मित्रांनो, आपण या गाडीचे पंढरपूर ते मुंबई दरम्यान रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी प्रत्येक सोमवार, मंगळवार आणि शनिवारी रात्री 9:10 पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सुटते. तिथून निघाल्यानंतर रात्री 10 वाजता ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 20 मिनिटाचा हॉल्ट आहे. 20 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 10:20 ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. पुढे रात्री 10:53 केम, 11:08 जेऊर, रात्री 12:13 बिगवन असे स्टॉप करत मध्यरात्री 12:50 ही गाडी दौंड जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 12:55 ही गाडी दौंड जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. दौंडवरून निघाल्यानंतर मध्यरात्री 1:13 केडगाव, 1:33 उरुळी असे स्टॉप करत मध्यरात्री 2:15 ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते. पुणे जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री 2:20 ही गाडी पुणे जंक्शनवरून पुढे मुंबईच्या दिशेने धावू लागते. पुण्यानंतर रात्री 2:38 चिंचवड, 2:58 तळेगाव आणि पहाटे 3:50 ही गाडी लोणावळा स्टेशनवर येते. घाट उतरून गाडी मुंबईत प्रवेश करते आणि सकाळी 5:30 ही गाडी कल्याण जंक्शन, तर 5:52 ठाणे स्टेशनला पोहोचते. आणि शेवटी सर्व थांबे पूर्ण करत ही गाडी सकाळी 6:35 आपल्या दादर सेंट्रल स्टेशनवर पोहोचते. तर मित्रांनो, ही होती पंढरपूरवरून मुंबईला जाणारी गाडी नंबर 11028 दादर एक्सप्रेसची संपूर्ण माहिती. विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी ही गाडी अतिशय सोयीची आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या सर्व रेल्वे प्रेमी मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, आपल्या ट्रेन लव्हर्स आय एम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.